नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 1800 आणि 70 30 58 1800। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। कवठे महांकाळ तालुक्यात चायनीज बेदाण्याचा 69 लाखांचा विनापरवाना साठा जप्त। के मराठी न्यूजच्या बातमीची दखल। कवठे महांकाळ तालुक्यातील चोरोची येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे 69,17,596 रुपये किमतीचा 26,006 किलो इम्पोर्टेड बेदाना जप्त केला आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच के मराठी न्यूजने या बेकायदेशीर प्रकरणावर प्रकाश टाकला होता। अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनचा निकृष्ट बेदाना भारतीय बाजारपेठेत आणून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला होता। या बातमीची दखल घेत प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे। के मराठी न्यूजचा दणका व बागायतदार संघाचा इशारा। दिनांक 11 मे रोजी के मराठी न्यूजवर कवठे महांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी फाटा येथील एका युनिटमध्ये चीनच्या निकृष्ट बेदाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याची बातमी प्रसारित झाली होती। स्थानिक बागायतदार संघाने देखील या युनिटवर धाड टाकून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता। अफगाणिस्तानचा शिक्का मारून चीनचा निकृष्ट दर्जाचा माल खपवून स्थानिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मार्केट पाडण्याचा हा मोठा डाव असल्याचे समोर आले होते। मिळालेल्या माहितीनुसार 12 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने चोरोची येथील अजित कुमार पाटील बेदाना प्रोसेसिंग सेंटर गट नंबर 767 या पेढीवर छापा टाकला। यावेळी तिथे मशिनरीच्या साह्याने बेदाण्याचे निटिंग, ग्रेडिंग व पॅकिंग सुरू असल्याचे आढळले। आयात मालाचा संशय। तपासणीत अफगाणिस्तानमधून आयात केलेल्या बेदाण्याचे 10 किलोचे पांढरे बॉक्स मिळून आले। हा माल दिल्ली येथील देव इम्पेक्स कडून आयात होऊन मिरजेतील मालगाव येथील कोल्ड स्टोरेजच्या नावे आला होता। कागदपत्रांचा अभाव। चोरोची येथील विनापरवाना पेढीकडे हा माल प्रक्रियेसाठी का पाठविण्यात आला याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मालकाकडे नव्हती। आरोग्याला धोका। या बेदाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतेही विश्लेषण करण्यात आले नव्हते। सदर पेढीकडे अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत कोणताही परवाना किंवा नोंदणी नसल्याचे स्पष्ट झालेले असून जप्त केलेला 69 लाख रुपयांचा साठा हा मानकांप्रमाणे नसल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये तसेच बेकायदेशीर साठवणूक रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। अहवाल प्राप्त होताच पुढील कडक पावले उचलली जातील असा इशारा मसारे साहेब यांनी दिलेला आहे। सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जिनगर, पवार, खांडेकर यांच्या पथकाने केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी जिनगर करीत आहेत। या कारवाईमुळे निकृष्ट आयात मालाची भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून के मराठी न्यूजने उचललेल्या या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर। मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।